आज सकाळी सकाळी पटकन सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता जायचं आहे आम्हाला छान असं नातवाला बघायला. तर नातवाला बघायला जायची तयारी म्हणजे ओवा वाटायची तयारी बघा मी कशी केलेली इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, शेरभर गहू, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं, आत्पा ओवा, नंतर म्हणजे याला भत्ता आमच्या इकडे डाळ्या म्हणतो, आणि 1 किलो साखर, 1 पीस. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोन्याचं काहीतरी दागिना घेऊ शकता किंवा मग पैसे पण घालतात, आणि म्हणजे पैसे पण असे घालावेच लागतील, पैसे पण घालायचे. आणि बाळाला जबलं टोपलं. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज ना सकाळी सकाळी तयारी करून मी निघालेली आहे माझ्या नातवाला बघायला. म्हणजे ओवा वाटायचा कार्यक्रम आहे आमच्या वाडीवर, आम्हाला नातू झालेला. आता मला जायचं आहे आमच्या आप्पांच्या घरी, म्हणजे नाना आप्पा तिथे राहतात ना, तिथेच जायचं आहे. आणि आम्ही तिघं जावा तिथून जाऊ, आणि मग जिथे आमच्या नातवाचं घर आहे ना तिथे जाऊन तिथून मग आम्ही पुढे जाणार आहोत. तर ओवा वाटायचा कार्यक्रम बघायला मात्र विसरू नका. हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका ताईंकडे. आणि आता हा ओवा वाट्याचा जो व्हिडिओ राहील ना तो भाग 2 मध्ये बघा तुम्ही. माझ्या सगळ्या जावा वगैरे आम्ही सोबत असू आणि छान मस्त असं मजा करत करत आम्ही जातो. माझे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले असतील ना तर तुम्हाला ते म्हणजे समजेल की ओवा वाट्याचा कार्यक्रम काय असतो. आणि आज ते एकदम फुल डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि छान वाटतं आम्ही सगळ्याजणी एकत्र जातो, तर एक प्रकारची आमची ट्रिप पण होऊन जाते त्या निमित्ताने. चला हा, चला 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 वा वाट्या चालेल आता सुनीता. चला हा चला चला. आम्ही तिघं जावा म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ, मी आणि माझी लहान दिराणी, आम्ही तिघं चाललोय. मग तिकडे इथून घरून जाण्यासाठी गाडी केलेली होती, म्हणजे जिथे आम्हाला बाळ बघायला जायचं तिथे. आता जावा आम्ही सगळ्या आणि आमच्या 2 सुना याच्यामध्ये. चला मंगल पुढे बसलेले तुम्ही बघितले ना ते माझे धीर आहेत, आणि त्यांच्याच नातवाचा ओवा वाट्यांचा कार्यक्रम आहे. आणि मंगल म्हटली ना तिचा नातू. इकडे पाय ना, गरम असतं तिकडे गरम. एक नात्यातले आहेत ना, तर त्यांचं दुकान होतं रस्त्यावर. हे देवीला बघ म्हणजे भेटायला जाणारे लोक आहेत ना दर्शनवाले, त्यांच्यासाठी टाकलेलं होतं. तर त्यांची पण मजाक घेतली. ते थोडेसे आमचे नातेवाईक मजाकचे होते ना. आणि आता बघा आमच्या या सुना बघा कशा सांगताय, त्यांच्या या आमच्यासाठी काय करणार आहे आता. कशी सांगायची लोक लावणार शेती अशी एकमेकांची मजाक करत करत आम्ही पोहोचलो आता मालेगावमध्ये. मालेगावमध्ये आमच्या सुनेचं माहेर आहे, तर तेच बाळ आता बघायला आलोय. गेले गेले मग कसं सगळ्याजणी पाय पडायला येतात, पाणी वगैरे होतं, नंतर चहा दिला जातो. पाय घेता हा का? हो हो दाखडा. त्याची मांडीवर द्यायचंय बाळाची दी आली बघ तुझ्याकडे. खाली नाही राहत नाही बेटा, खाली नाही राहते, ते मांडीवर मागत.
आता इथे सगळ्या जणी बसलेल्या आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की बाळाला घ्यायचं. बाळ खूप छान आहे आणि खूप शांत पण आहे. छान असं मांडीवर सगळ्यांच्या झोपलं होतं, सगळ्यांनी घेतलं त्याला. तरी पण पाय आजीची मांडीवर होतो. हे बघ हे बघ, हा पिऊ आहे ना, म्हणजे आमचा लहान नातू. गबरूची आजी म्हणतो मला. आजीकडे बघ, इकडे इकडे रे. सगळ्यांना एक एक भांडं दिलं जातं आणि हे मोठं भांडं तुम्हाला का दाखवते, कारण ही आमची मंगल आहे ना, हिचा नातू आहे म्हणजे माझ्या जावेचा. तर सगळ्यांनी आता आपल्या एकेका भांड्यामध्ये सगळ्यांच्या वस्तू काढून घेतल्या. घरी तुम्हाला दाखवल्याच होत्या. हां हां, ठेव ठेव तू. हे सगळं चालू असताना थट्टा मस्करी पण चालू असते. आणि म्हणजे नातं कसं असतं, वहिनी लागतात म्हणजे मुली. आता हे सुनेची आई, आमचं मग वहिनीचं नातं आहे तिच्याशी, मग ती आमच्याशी आणि आम्ही त्यांच्याशीच थट्टा मस्करी करतो. आजीबाई बघा पेढे देत आहे. हां या सगळ्यांनी आमच्या नातवाचे पेढे खायला. सगळ्या यायनी शितीस, देराण्या, जेठाणी बाई अतिशी हुआ. या काय देराणी मग हाय आमनी हू येईन बाई. डागवर हा बोलते बाबा. माझं काय देऊ दे? माझं काय गुळ? ते कुशी का गुळ शिरा काय का तवळ मांडी? नाही डबी ठेवा. डबे पिठी तरी चालेल. हां आता सुनीकडची एक बाई येईल आणि ती सगळं बघेल आणि सांगेल की कसं आहे, काय आहे, काय कमी आहे, जास्त आहे, सगळं सांगतात ते बरोबर. चांगलं शे का? चांगलं शे. पेढा घेतो का तू? पेढा तुम्ही खावा काय या मुलं? नंतर मग जेवणाची तयारी केली त्यांनी लगेचच, कारण ना उशीर होतो ना आणि उन्हाळ्याचे दिवस आहे ना, गरमी पण खूप असते. तर त्याच्यामुळे मग ना लवकर जेवायला बसूया म्हणे. खापराचे मांडे होते, म्हणजे खीर, आमटी, भात, भजी, कुरडई, आपलं मस्त असं खानदेशी जेवण. आणि पुरणपोळ्या पण खापराच्या होत्या छान मस्त. जेवण झाल्यावर हातपाय धुवायला लावतात आणि मग नंतर साड्या नेसवतात. साड्या नेसवल्यानंतर आणि ओट्या भरायला घेतल्या. आता त्यांच्या सगळ्या ज्या जावा होत्या किंवा बहिणी होत्या ना, सगळ्या जणी 2-2, 3-3 जणी एक एक जण येऊन ओट्या भरत होतं प्रत्येकीच्या वेगवेगळ्या. चला अशा 2-2 3-3 सगळे सगळ्या घरभर होतो आणि मस्त एकमेकींची इतकी मजाक चालली होती. नंतर मग आमचे कार्यक्रम सुरू झाले, फोटो काढणं, व्हिडिओ काढणं. आणि कसं आहे, बाया गेलो म्हणजे सगळ्याजणी आम्ही ना असं आमच्या चालूच राहतं गमती जमती, काही वेगवेगळं म्हणजे बोलणं.
गाडी घ्या या चला 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 नाही ना बिवणी ते अजून ते slip बोला. वैशू मला पण घे काकू तुम्ही बी या ना. सगळ्याजणी प्रत्येकजण कसं आहे आपल्या आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करत होतं, काही फोटो काढत होतं. कसं आठवणी राहून जातात ना, आपण जाऊन आलो होतो. आता आजकाल खूप छान असा आमचा वाट्यांचा आणि बाळ बघण्याचा कार्यक्रम झाला बरं का. खरं नाही बी कोणी का आधी घर जाणं शे ना, आधी बाय गोड लागी नाही, काहीच नाही गोड लागत. सगळ्यांचा निरोप घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. तर आजचा आमचा हा वाट्यांचा आणि बाळ बघण्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.